पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्याम अण्णा लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिराचा लाभ घेतला। जीवनामध्ये समाजकारण करत असताना राजकारणात मायबाप जनतेची काळजी घेऊनच राजकारण केलं पाहिजे आणि यासाठी आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे। त्यामध्ये रक्तदान शिबिर, लसीकरण, शुगर, बीपीसाठी योग्य मार्गदर्शन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। अशी सेवा कासारवाडी येथील जनतेसाठी करत राहणार आहे आणि आरोग्य असेल तर मेडिकल असेल तर नेहमीच यापुढे सुद्धा मी अशी समाजसेवा करत राहणार असल्याचं श्याम लांडे यांनी सांगितलं आहे। श्याम लांडे हे 24 तास जनतेच्या संपर्कात असतात आणि शिक्षण, आरोग्य आणि इतर कामासाठी त्यांचं नाव आहे। कासारवाडी या भागातील नागरिकांसाठी तत्परतेने ते समाजसेवेसाठी उपलब्ध होतात। श्याम लांडे यांचं कार्य मोठं असल्याचं कासारवाडीतील नागरिकांनी सांगितले आहे। खर्च करण्यापेक्षा माझ्या मायबाप जनतेची सेवा या मेडिकल कॅम्पनी, आरोग्य सेवेने यांनी केल्याने मला कधी पण आनंदच वाटत ना। पायपट खर्च का करावं, तेवढं मायबाप जनतेला देता येईल तेवढी सेवा आपण अशी आरोग्याच्या शिबिरातून देत आहोत। नेहमी वेगवेगळे शिबिर घेत आहे, असं काय वाढदिवस आला म्हणून असं काय। स्वाईन फ्लू आलता त्या टायमाला केलं, कोरोनाचं होतं त्या टायमाला पण केलं आपण। आणि आरोग्य शिबिरवरती दरवर्षी वेगवेगळे कॅम्प आपण घेत आहोत। महिलांसाठी घेत असतो, तरुण मुलांसाठी घेत असतो, सगळ्या गोष्टीसाठी जास्त कॅम्प माझे आरोग्य शिबिरवरतीच होतात। आपण जर बघितलं तर जे राजकारणी लोक आहेत निवडणुकीच्या तोंडावरती कार्यक्रम घेत असतात, मात्र आता कुठली निवडणूक नसताना देखील तुम्ही हे कार्य करता, काय गाव समाजसेवा या अखंड करत राहायची असते। त्या राजकारणात निवडून आलं आणि कधी नसलं याचा विचार कधीच करायचा नसतो। आपल्याला सेवा करायची ठरवलेच ना, मी अखंड आता 23 वर्ष आले सेवा करत आहे। 2002ला निवडून आलेलो होतो, त्यानंतर अशीच सेवा कंटिन्यू चालू होती। तोपर्यंत माझ्या जीवात रक्त आहे, जीव आहे, तोपर्यंत कासारवाडी जनतेची मी सेवा करत राहिलो।